नमस्कार. शिवरायांना जिजाऊंनी घडवलं. ज्योतिबांनी सावित्रींना शिक्षण दिलं म्हणून सावित्रीबाई फुले पहिल्या महिला शिक्षिका झाल्या. गोपाळरावांनी अट्टहास केला म्हणून आनंदीबाई जोशी विलायतेला गेल्या आणि पहिल्या महिला डॉक्टर झाल्या. जवाहरलाल नेहरूंचं योगदान स्वातंत्र्य संग्रामामधलं योगदान फार मोठं आहे, त्यामुळे इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. शरद पवारांचा राजकीय वारसा सुप्रिया सुळे फार उत्तमरित्या सांभाळत आहेत. म्हणजे जरवेळी कधी आई, कधी बहीण, कधी मुलगी ह्या नात्यांमध्ये आम्ही जोखडले गेलो आणि आमचं स्वतःचं अस्तित्व आम्ही स्वकष्टानं स्वतःची स्वप्न पाहिली, ती स्वप्न सिद्ध केली, परंतु ह्या नात्यांमुळं आज आम्ही आमचं स्वतःचं अस्तित्व विसरत चाललो आहोत का, हा प्रश्न माझ्या संयोजकांना पडला. म्हणूनच त्यांनी विचारपीठाला विषय दिला, तुझ्या शक्तीला सलाम, तुझ्या ध्येयाला सलाम, तुझ्या कर्तृत्वाला सलाम. आणि हाच विषय घेऊन मी व्यवहारे अबोली विभीषण टोकन क्रमांक 118 आपल्यासमोर प्रस्तुत विषय मांडते आहे. तुझ्या शक्तीला सलाम, तुझ्या ध्येयाला सलाम, तुझ्या कर्तृत्वाला सलाम. विषयाच्या जाणीवेला स्पर्श करत असताना नेमकेपणानं ध्येय, शक्ती आणि कर्तृत्व ह्या तीन शब्दांचा अर्थ, आमचा इतिहास काय आहे, नेमकेपणानं आमचं कर्तृत्व काय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला आमचं कर्तृत्व सिद्ध करायचं असेल तर कोणकोणत्या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे, ह्या सर्व बाबींचा विचार करणं मला गरजेचं वाटतं. काय असते शक्ती, काय असतं ध्येय आणि काय असतं कर्तृत्व. अगदी छोट्या, साध्या आणि सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर आपल्याकडे असलेल्या कलागुणांचा, आपल्याकडे असलेल्या शक्तींचा योग्यरित्या वापर करायचा, एक छोटंसं स्वप्न पाहायचं आणि ते स्वप्न पाहत असताना आपल्यावर स्वतःवर काम करायचं आणि एक यश मिळवायचं. ज्यावेळी आपण यशस्वी होतो त्या यशाचा समाजाला आणि आपल्याला काय फायदा होतो यावरून आपलं कर्तृत्व ठरतं. मग तुम्ही म्हणा की प्रत्येकजणच स्वप्न पाहतं आणि ते सत्यात उतरवतं. काही जण यशस्वी होतात, काही जण अयशस्वी होतात, परंतु कर्तृत्वाची नोंद कोण घेतं? खरं तर इतिहास कर्तृत्ववान स्त्रियांची नोंद नक्कीच घेतो, परंतु ते कर्तृत्व करत असताना आपल्याला खऱ्या अर्थानं त्यागमूर्ती व्हावं लागतं, त्यागाची परिकाष्ठा करावी लागते. खऱ्या अर्थानं रोजच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टींचा आपण त्यागच करत असतो, परंतु कर्तृत्व निर्माण करण्यासाठी प्रत्येक पावलापावलाला, क्षणाक्षणाला आलेल्या संकटांचा सामना करत आज आपण हा व्यक्ती हा समाजप्रिय प्राणी आहे आणि ह्या समाजाला आपण काहीतरी देणं लागतो. ज्यावेळी आपली यश, आपलं ध्येय हे स्वतःचा विकास करून त्याचा समाजालाही काहीतरी उपयोग होतो, त्यावेळी नक्कीच इतिहास आणि समाज कर्तृत्ववान म्हणून त्याची नोंद घेतो. अशा कर्तृत्ववान स्त्रियांची उदाहरणं देखील मला सांगावीशी वाटतात. अगदीच अरुणिमा सिन्हा असतील, ज्यांचे 2 पाय रेल्वे अपघातामध्ये कट झाले होते. म्हणजे काय, शक्तीचं प्रतीक मी तर त्यांना म्हणेन. कारण ज्यावेळेस 2 पाय कट झाले तरी सुद्धा त्यांनी एव्हरेस्ट सर करायचं स्वप्न पाहिलं आणि त्यांनी ते एव्हरेस्ट सर केलं. पहिल्या IPS ऑफिसर किरण बेदी, जिथं पोलीस क्षेत्रामध्ये पुरुषांची मक्तेदारी जास्त असते, परंतु अशा क्षेत्रामध्ये 1973 साली त्यांनी पहिल्या महिला IPS ऑफिसर झाल्या. त्याचबरोबर आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू असतील, जातीय दंगलींमध्ये स्वतःच्या पतीचा आणि मुलाचा खून झाल्यानंतर सुद्धा जातीयवादाचा सगळा नामनेश करून स्वतः त्या अगदी अनुसूचित जाती जमातीतील पहिल्या महिला अगदी देशाचं राष्ट्रपतीपद भूषवू शकतात. म्हणजे खऱ्या अर्थानं आपण आज ज्यावेळी एका विशिष्ट पात्रतेच्या नंतर ज्यावेळेस आपलं कर्तृत्व, ज्यावेळेस आपण आपल्या चांगल्या गुणांवर अधिकार गाजवून एक कर्तृत्व निर्माण करतो, त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्या स्त्रियांची समाज कर्तृत्ववान स्त्रिया म्हणून नक्कीच नोंद घेतो. तुम्ही म्हणाल की सर्वसामान्य स्त्रिया असतील, ज्या रोजच्या आयुष्यामध्येही त्याग करतातच की. म्हणजे अगदी सर्वसामान्य स्त्री असेल, जिचं कर्तव्य काय असतं की मुलांना सांभाळणं, परिवार सांभाळणं आणि त्यातून एक छोटासा आपल्याचा छंद जोपासणं. म्हणजे 80% वेळ, 80% शक्ती ती स्त्री स्वतःच्या कुटुंबावर खर्च करते आणि उरलेल्या 20% मध्ये ती आपले स्वतःचे छंद जोपासते आणि त्यातून ती आनंदी राहते. खऱ्या अर्थानं आयुष्याचा मंत्रच काय असतो किंवा आयुष्याचं ध्येय काय असतं तर स्वतः आनंदित राहणं आणि इतरांनाही आनंदित ठेवणं. खरं तर स्त्री ही त्यागमूर्ती आहे, संयमी आहे, सहिष्णू आहे आणि सहनशील आहे. तर मग ही व्यक्ती स्त्री ही घराचा, कुटुंबाचा पाया असते. त्यामुळे ती स्वतःसोबत इतरांनाही आनंदी ठेवण्याचं काम करते. जर स्वतः घरातली स्त्री जर आनंदी असेल तर नक्कीच ती आजूबाजूचं वातावरण आनंदी ठेवते. मग सर्वसामान्य स्त्रियांना सर्वसामान्य कर्तृत्व काय हा प्रश्न ज्यावेळेस आमच्याकडे निर्माण होतो, त्यावेळेस मी तर असं म्हणेन की सर्वसामान्य स्त्रिया असू देत किंवा आमच्यासारख्या मुली असू देत, ज्यांनी आपल्या आवडणाऱ्या गोष्टी कराव्यात, आवडणाऱ्या गोष्टीवर काम करावं,
ज्यातून स्वतःला आनंद भेटतो आणि स्वतः आनंदी राहू शकतो, त्याचसोबत आपल्या शेजारची 4-5 माणसं आनंदी झाली तर ह्यापेक्षा अजून वेगळं आणि मोठं कर्तृत्व स्वतःसाठी काय असू शकतं. कर्तृत्वाची एवढी छोटी आणि समर्पक व्याख्या आपण आपल्यासाठीच लादून घ्यायची आणि हे आयुष्य आनंदाने जगायचं आणि एकदा स्वतःलाच म्हणायचं, सलाम तुझ्या ध्येयाला, सलाम तुझ्या शक्तीला, सलाम तुझ्या कर्तृत्वाला. हा छोटासा संदेश महिला दिनाच्या निमित्तानं आपणा सर्वांना देते आणि विचारपीठाची रजा देते. धन्यवाद.